तर राम राम पब्लिक, हाय आपला तिसरा ब्लॉग वणीगडाहून जोत घरी नेण्याचा. तर आपली सर्व पब्लिक झोपली होती बरं का रात्री चाळीसगाव मध्ये एका हॉटेलवर. काय उठले ना सकाळून लवकर आंघोळ करण्यासाठी, नाही तर पाणीच नव्हतं. हायवेच्या तिकडच्या बाजूने गेले तर त्या तिथे पाणी होतं. आपले गोविंद भाऊ चालले बरं का जोत घेऊन, आणि पोरांची तर पूर्ण हालत खराब झाली होती बरं का पळून पळून. काय आले हायवेवरती निघले ना अंग धुण्यासाठी. मग काय तुमच्या भाऊनं करून घेतली बरं का पटकन आंघोळ, आणि आपल्या सर्व पब्लिकने आंघोळ करून बसले बरं का ट्रॅक्टर मध्ये आणि निघले पुढच्या प्रवासाला. थोडीशे पुढे आले बघितलं तर आपले जोतवाले पोरं पळत होते बरं का हायवेनं. पुढे आले, पुढे होते एक हॉटेलवर बसले मस्त पैकी चहा पिण्यासाठी, आणि चहा पिऊन बाहेर बघितलं तर आपली जोत पण आली होती बरं का यायट. आणि आपले पोरं काही थांबाचं नाव घेत नव्हते बरं का. 5-6 किलोमीटर पुढे आल्यानंतर थांबले बरं का पोरं. मग तुमचा भाऊ निघाला बरं का जोत घेऊन समोर, आणि आपण चाळीसगाव मालेगाव हायवेवर थांबले होते बरं का रात्रभर साठी. आता झाले आपण डायरेक्ट चाळीसगाव मध्ये एंटर, आणि आपल्याला चाळीसगाव मध्ये एक ठिकाणी भंडारा दिसला बरं का. मग काय सर्व पब्लिक उतरली निघली ना जेवण करण्यासाठी, आणि जेवण पण एक नंबर होतं बरं का, मसाली भात आणि बुंदी. आणि ह्या माणसाला मानावं लागेल बरं का, एवढ्या पब्लिकला जेव घालणं काही सोपं काम नाही बरं का. जेवण करून निघालं डायरेक्ट आपल्या पुढच्या प्रवासाला पाचोऱ्याकडे, आणि थोडीशी पुढे आले लागली पब्लिक आपली सर्व नाचायला. तर हा झाला आपला तिसरा पाठ, आणि चौथा पाठ पण येणार बरं का. करून घ्या पटकन फॉलो तुमच्या भाऊला.